संबोधनकार माननीय आयुष्यमान राजाराम पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या विषयाची आपली मांडणी करावी। मी मुद्दामून टोपी यासाठी घातली कारण ही मुंबईचं पण प्रतिनिधित्व करते आणि मुंबईकर म्हणून जे काय मला बोलायचं ते मी बोलणार आहे। आई एकविरेला वंदन करतो। ज्या एकविरा आईनं आम्हाला मातृसत्ताक अर्थव्यवस्था दिली जी आज आमच्याकडे आहे, महिलांकडे आहे, आणि याच विचारातून सम्राट अशोकाचं एक मोठं साम्राज्य आपल्या देशाने आणि जगाने पाहिलं। ती एक आदर्श अर्थव्यवस्था आहे। सम्राट अशोकाच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आर्थिक न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या देशात केला आणि यानंतर पेशवाई आली। आपल्याला माहित आहे पेशवाईमध्ये जी अवस्था बहुजन भारताची झाली ती सुद्धा आपण पाहिली। आणि यानंतर इंग्रजांच्या काळात महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी आमच्या गुलामगिरीची कारणं सांगितली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर याच्यामध्ये एक न्यायच उभा केला। राजर्षी शाहू महाराजांचं नाव सुद्धा यामध्ये महत्वाचं आहे। आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे सगळे तज्ज्ञ मंडळी, मी प्रत्येकाचं नाव नाही घेणार, हे शिकलेले लोक आहेत खूप। मी टोपी यासाठी घातली, मी काय डॉक्टर नाही, परंतु गरीब माणसाचं जे मन आहे अर्थव्यवस्थेबद्दल, अर्थसंकल्पाबद्दल, हे मांडायचा मी प्रयत्न करेन। मी तज्ज्ञ नाही। बंधू आणि भगिनींनो, आजच्या या कार्यक्रमात 3 वे मीडियाला मी प्रथम धन्यवाद देतो। याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, पण हे स्वातंत्र्य देऊन सुद्धा स्वातंत्र्याचा उपयोग आम्ही करत नाही। म्हणजे अर्थव्यवस्थेवर लिहिणारे बोलणारे आपले लोक नसतात। जे सावकार आहेत तेच बोलतात, तेच अर्थसंकल्प देतात, आम्ही ते स्वीकारतो। पहिल्यांदा आपण बोलायला लागलो आणि जे मागासवर्गीय समाज आहेत त्यांचे आपण सगळे प्रतिनिधी आहोत, जे उपेक्षित आहेत, शोषित आहेत। आणि म्हणून माझं जे बोलणं आहे हे पुन्हा एकदा सांगतो की ज्या ज्या समाजावर अन्याय झालेले आहेत त्यांनी अर्थसंकल्पावर बोलावं असं मला वाटतं। मी तज्ज्ञ म्हणून नाही, पण आमचं पण काहीतरी म्हणणं आहे। कदाचित मीडियाच्या थ्रू हे म्हणणं सरकारपर्यंत जाईल आणि जी कोणी तज्ज्ञ मंडळी आहेत त्यावर विचार करतील, एवढीच माझी छोटीशी भूमिका आहे। इथे आजचा विषय सांगितलेला आहे की भारतीय समाजाला आर्थिक विषमतात ढकलणारे अर्थसंकल्प। ही गोष्ट खरी आहे की तुम्ही सहज चित्र पाहिलं तर एक 100 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी आमच्या मुंबईचा जो कोळी बांधव होता तो अत्यंत सुखी होता। त्या अंगावर खूप सोनं असायचं, समृद्धी असायची। आणि आज जर कोळीवाडे पाहिलेत तर आज मागच्या 5 जानेवारीला सरकारने या कोळीवाड्यांना झोपडपट्ट्या घोषित केली। म्हणजे आमच्याकडे गाणी होती, सोन्याची कौलं घरावर टाकणारे कोळी लोक होते, एवढे श्रीमंत होते, त्यांच्या झोपड्या झाल्या। हे जे परिवर्तन आहे, परिवर्तन स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतरचं परिवर्तन आहे। म्हणजे हे सत्य आहे। मुंबईच्या सगळ्यात जवळ असणारे आम्ही लोक हे अनुभवतो। अर्थव्यवस्था ही आपल्याला मागासवर्गीयांमध्ये ढकलणारी आहे आणि म्हणून ती अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे याच्यावर इथे सुरुवातीलाच विषय केलेला आहे की संविधानात ती बंदिस्त झाली पाहिजे। बंधू आणि भगिनींनो, मी माझा अनुभव सांगेन की आपण सगळे मागासवर्गीय ज्या संविधानातल्या अधिकारांमुळे, कायद्यांमुळे इथपर्यंत आलो, आज कार्यक्रमात श्रोते म्हणून आहोत, बोलणारे म्हणून आहोत, हे जे परिवर्तन आहे संविधानामुळे झालेलं आहे। म्हणजे अशी कुठली कंपनी नाही की त्या कंपनीने सांगितलं इथे कार्यक्रम लावा, तुमचा कार्यक्रम आम्ही स्पॉन्सर करतो, अशी भारतामध्ये कंपनी नाही की मागासवर्गीयांनी बोललं पाहिजे आम्ही तुम्हाला पैसे पुरवतो, अशी कुठलीच कंपनी नाही। आणि ही जी निर्मिती आहे ही संविधानामुळे झालेली आहे। जी काय अर्थव्यवस्था वगैरे लोक बोलतात त्या अर्थव्यवस्थेचा मी साक्षीदार आहे। मी शिक्षण घेतलं, 10वी नंतर एक डिप्लोमा केला, शिक्षक झालो
आणि शिक्षक झाल्यानंतर नोकरी करत असताना एखाद्या माणसाला किमान वेतन किती असावं याचे निकष आहेत अर्थव्यवस्थेत. मजुरांचा विषय दूर आहे, पण शिकलेल्या लोकांना किमान वेतन मिळावं असे कायदे असताना सुद्धा किमान वेतन मिळत नाही. आणि मग त्याच्या आयुष्यामध्ये वयाची 35 वर्ष होईपर्यंत तो घर घेऊ शकत नाही. घर नाही म्हणून बऱ्याच जणांची लग्न होत नाहीत आणि तो निराश होऊन वाटचाल करतो शिकलेला माणूस. अशिक्षित शेतकऱ्याचा प्रश्न फार वेगळा आहे. ही जी स्थिती आहे 35व्या वर्षापर्यंत मी स्वतः अनुभवली की मी शिकलेला आहे, चांगला धडधाकट आहे, सगळ्या प्रकारचे स्किल माझ्यामध्ये आहेत, तरी सुद्धा मुंबई शहरात मी घर घेऊ शकत नाही. हे आपल्या अर्थव्यवस्थेचं अपयश आहे. हे कळायला सुद्धा मला खूप वेळ गेला. साध्या माणसाला काय वाटतं की पूर्वजन्माचं जे पाप आहे ते पाप मी भोगतोय म्हणून मला घर घेता येत नाही. आणि अगतिक होऊन मग देवाला नवस बोलतो की देवा, माझं जर घर झालं, माझ्याकडे गाडी आली, तर तुला मी 100 किलो पेढे देईन किंवा माझ्या वजनाचं एवढं काहीतरी सोनं दान करेन, असं करेन, काय काय तो बोलतो. पण तो नवस बोलण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही. आणि सतत नवसानी अपयश आलं की मग बाबा महाराज, मग त्यांच्याकडे जायचं. मग बाबा सांगतील तुम्हाला बाबा असं करा तसं करा. आणि बहुसंख्य भारतीय याचे गुलाम आहेत, ह्या चक्रात गुरफटलेले आहेत. आपल्या चळवळीतल्या अनेक लोकांना असं वाटतंय की हे बाबांकडे जाणारे नवस बोलणारे लोक हे स्वतःहून वेडे झालेत, त्यांना मार्ग दिसत नाही बाहेर जायचा म्हणून ते वेडे आहेत. त्यांना जर मार्ग कोणी सांगितला की तुम्हाला पुढे येण्याचा हा मार्ग आहे, आणि हा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात आहे. व्यक्ती म्हणून ते आपले सगळ्यांचे आदर्श आहे. आपल्याला ज्या अडचणी आज येतात ते त्यांच्या पण व्यक्तिगत जीवनात मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. आणि ह्या अडचणी असताना त्यासाठी चांगलं शिक्षण घेऊन ते सुद्धा संघर्षातून घ्यायचं. आणि संघर्षातून शिक्षण घेतल्यानंतर 2019 मध्ये माझ्यासारख्या 40तल्या तुमच्यासारख्या 30तल्या तरुणाला जो प्रश्न आहे की मुंबईत घर कसं घेऊ, त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फार मोठं उदाहरण आहे की ज्यांनी मुंबईमध्ये राजगृह बंगला बांधला. त्या काळात केवढा मोठा संघर्ष आहे. पण ह्याचं जे मूळ आहे त्यांनी पाहिलं, जगाचा अभ्यास केला. जगाच्या अभ्यासामध्ये त्यांना आढळलं की बाकीच्या देशामध्ये पाणी प्यायला सहज मिळतं, परंतु भारतात त्याला 14 तळ्याचं आंदोलन करावं लागतं. पाणी या अर्थव्यवस्थेतला अत्यंत महत्वाचा घटक आहे. तुम्ही आता हे पाणी 20 रुपयाचं विकत घेता, पण पैसे देऊन पण पाणी मिळत नाही, अशा प्रकारची भारतातली सामाजिक स्थिती आहे, त्यावेळी होती. जमिनीचं तसंच आहे. जमीन पण अशक्य आहे सामान्य माणसाला. आणि या सगळ्या संघर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे करत असताना ह्या मूलभूत गोष्टी ठरवून दिल्या. या देशातला 85% जो वर्ग आहे, ज्याला आपण शेतमजूर, भूमिहीन, शेतकरी, ओबीसी, SC, ST असं म्हणतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म होण्यापूर्वी किंवा त्यांनी क्रांती करण्यापूर्वी त्यांच्याकडे जमिनी नव्हत्या. जमिनी नाहीत म्हणून पाणी पण नाही. जमीन नाही तर पाणी कसं घेणार? आज सुद्धा महाराष्ट्राचं 60% पाणी जमीनदार लोक वापरतात. ज्याच्याकडे मालकीच नाही जमीन त्याला पाणी कोण देणार? ज्याच्याकडे ऊसाची शेती आहे तो पाणी वापरतो. शेती असायला जमीन तर पाहिजे. जंगलाचा पत्ता नाही, पाण्याचा नाही. शिक्षण आरक्षण फार दूरची गोष्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष करून काही नियम ठरवून दिले, कायदे ठरवून दिले की बाबा ज्याला जमीन नाही त्याला जमीन भेटली पाहिजे, ज्याला पाणी नाही त्याला पाण्याचा अधिकार भेटला पाहिजे. जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार केला तर भारतामध्ये मागासवर्गीयांना पाणी प्यायला न मिळणं एवढ्या प्रकारची विषमता सगळ्या जगात कुठे नसेल. आणि ही जी विषमता आहे, अस्पृश्यता आहे, याच्यावर मात करत करत माणसाने जायचं कसं? आणि म्हणून हा जो विचार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाचा अभ्यास करून सगळ्या जगाला दाखवून दिलं की भारतामध्ये विषमता आहे. आजही आपल्याला असा संभ्रम पडलाय की शासन विकासाचा मुद्दा एवढा रेटत चाललेला आहे
की आता बऱ्याच लोकांना वाटते मुंबईत कुठे आहे विषमता, कुठे आहे जातीभेद, अशी आजची स्थिती आहे. त्रिवे मीडियाला मी धन्यवाद देईन की मुंबई शहराच्या अगदी केंद्रस्थानी आम्ही सांगतोय हो अजूनही विषमता आहे, परंतु विषमता नाही असा प्रचार सगळे पत्रकार असतील, मीडिया असेल, प्रसार माध्यम आहेत ते करतात. कुठे राहिलाय? तर पहिलं आम्ही हे मान्य केलं पाहिजे की भारतामध्ये विषमता आहे आणि विषमता असल्यामुळे गरिबांच्या जीवनात खूप मोठे प्रश्न येतात. अगदी तुमच्या माझ्यासारख्या माणसाला मुंबईत जर आज घर घ्यायचं असेल, बाकी अर्थ संकल्प देशाचा काय असेल तो असेल, पण तुम्ही 40शीत जरी म्हटलं की मुंबईत मला घर घ्यायचं ते शक्य नाही. अशा प्रकारचा कुठलाच अर्थसंकल्प आपल्या देशाच्या सरकारकडे नाही. तर ही जी विषमता आहे, ही विषमता संपवायची असेल तर त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. परंतु संविधान जरी असलं तरी संविधानामध्ये जे कायदे आहेत, सामाजिक कल्याणाचे असतील, विषमता नष्ट करण्याचे असतील, आर्थिक समता निर्माण करणारे कायदे असतील, हे कायदे राबवणारे जे सरकार आहे, हे सरकार पूर्वीच्या जमीनदारांकडेच गेलेलं आहे. ज्यांच्याकडे पूर्वी पाणी होतं, ज्यांच्याकडे जमिनी होत्या, ज्यांच्याकडे धर्मसत्ता होती, ज्यांच्याकडे अर्थसत्ता होती, त्यांच्याकडेच या अर्थसंकल्पाचं नियोजन गेलेलं आहे. आणि त्याचा परिणाम असा आहे, आज जर एखाद्या तरुणाला किंवा तरुण मुलीला विचारलं, कालच व्हॅलेंटाईन डे होऊन गेला ना, काल की परवा होऊन गेला, तर ती तरुण मुलं स्वप्न बघताना विचार करतात की आपल्याला घर घेता येईल का, आणि घर घेता येईल की या स्वप्नाने थरकाप होतो की कसं काय घेणार घर, एवढे पैसे कुठून आणायचे. आपल्या देशातल्या तरुणांसमोर असलेलं हे आव्हान असं सांगतंय की गरिबाला पुढे येण्याचा कुठलाच मार्ग नाही. म्हणून सरकारने जरी अर्थसंकल्प जाहीर केलेला असला, त्या अर्थसंकल्पामध्ये ओबीसी, एससी, एसटी या मागासवर्गीयांना आजही न्याय नाही. आणि म्हणून 5 जानेवारीला गेल्या वर्षी मी सांगितलं की मुंबईतल्या कोळीवाड्यांना 72 वर्षात प्रॉपर्टी कार्ड जमिनीचा अधिकार भेटला नाही. आम्ही समुद्रावर मासेमारी करतो 2000 वर्षापासून, पण त्या समुद्राचा अधिकार आम्हाला मिळालेला नाही. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही घर घ्यायला ज्यावेळी जाता तेव्हा बिल्डर सांगतो की तुम्ही डाऊन पेमेंट करा. डाऊन पेमेंट करायला पैसे नसतात. मग आपण एखाद्या बँकेत जातो की आम्हाला कर्ज पाहिजे. कर्ज काढायला गेल्यानंतर तुमचा अधिकृत पत्ता सांगा, तुमच्या नावावर लाईट बिल आहे का सांगा. लाईट बिल असण्याचा प्रश्नच नाही, कारण जागाच नाही नावावर. जी जागा आहे त्याचं प्रॉपर्टी कार्ड नाही, झोपडी असते, ती पण अनधिकृत असते. मग त्या माणसाला कर्ज मिळणार कसं, तर उद्योग करणार कसा, हा जो प्रश्न आहे फार मोठा प्रश्न आहे सगळ्यांच्या जीवनातला. हा प्रश्न त्या अर्थशास्त्रज्ञांना कधी कळणार नाही, कारण त्यांचं म्हणणंच असं आहे की तुम्हाला घर कशाला पाहिजे, तुम्हाला कायमस्वरूपी पत्ता कशाला पाहिजे, तुम्ही असंच उपेक्षितांसारखं जगा. असं मान्य असलेलं तत्वज्ञान जे मनुस्मृतीमध्ये आहे ते आजही कार्यरत आहे. आणि म्हणून माझं थोडक्यात म्हणणं असं आहे की त्रिवे मीडियाने जो विषय मांडला आहे की अर्थसंकल्प आहे तो संविधानात बंदिस्तच असला पाहिजे, 100% बंदिस्त असला पाहिजे. अगदी साधी गोष्ट आहे की मुंबईमध्ये घरं बांधायचा विषय असेल तर 85% लोक ओबीसी, एससी, एसटी हे अल्प उत्पन्न धारक आहेत, अत्यंत कमी उत्पन्न. म्हणजे आजही त्यांना विचारलं तुला कितीचं घर परवडेल, तो सांगेल 2 लाख किंवा 3 लाखाचं घर असेल तर मी घेऊ शकतो. पण हेच आकडे जेव्हा 2 किंवा 3 कोटीचे येतात तेव्हा शक्यच नाही त्याला. मग 2 लाखाचं 3 लाखाचं तो घर घेऊ शकतो. मग ते अशक्य आहे का? नाही, शक्य आहे. मुंबईत आज 5000 एकर मिठागरांची जमीन पडलेली आहे. आपण सगळ्या मागासवर्गीयांना घरं देऊ शकतो, परंतु ती जागा ओबीसी, एससी, एसटी यांना द्यावी घरांसाठी अशी नजरच नाही कुठल्या अर्थशास्त्रज्ञांना, कुठल्या आर्किटेक्ट लोकांना नाही. ही जी बौद्धिक दुर्बलता आहे किंवा समाजामध्ये शोषण करण्याची मानसिकता आहे ती आताच्या अर्थशास्त्रज्ञांमध्ये, सरकारमध्ये आहे. आणि त्यांच्याकडे जर सत्ता असेल तर आम्हाला न्याय मिळण्याचा प्रश्नच नाही. आपण फार फार अर्थव्यवस्थेवर, अर्थसंकल्पावर भाष्य करू शकतो, पण आपल्या भाष्याला, आपल्या बोलण्याला काडीची किंमत नाही.
मग अशा परिस्थितीत करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मी तुम्हाला असं सांगेन की आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये या अर्थसंकल्पाचा काय परिणाम होतो असा जर तुम्ही अभ्यास केला तर मला असं वाटतं की आपल्या देशाचा अर्थसंकल्पच नाही. म्हणजे या देशाचे आम्ही लोक बोलतात काय आम्ही मूळ निवासी वगैरे अहो सातबाऱ्याचाच पत्ता नाही तर आम्ही मूळ निवासी कसले. तसंच या देशामध्ये आम्हाला घरच घेता येत नाही 2 कोटीचं तर अर्थसंकल्प आमच्या कामाचा काय. घर घेता येत नाही मग लग्न करता येत नाही, लग्न करता येत नाही कुटुंब नाही होत माणसाचं. मग हे एवढं मोठं जीवन आम्ही जन्म घेतलाय त्याचं कुठलंच स्वप्न ज्यात पूर्ण होत नाही तो अर्थसंकल्प आमच्या कामाचा काय असा प्रश्न आहे. आणि म्हणून हा अर्थसंकल्प संविधानात बंदिस्त झाला पाहिजे. भारताचं संविधान हे समतेकडे वाटचाल करणार आहे. भारतामध्ये अन्याय कुणावर झाला तर पहिला स्त्रियांवर झाला. या 50% स्त्रिया लोकसंख्येचा भाग आहेत. त्या स्त्रियांना कुठला संपत्तीचा अधिकार आहे त्यांचा विचारच नाही अर्थसंकल्पात. त्यानंतर SC ST वर झाला, ओबीसीवर झाला. आज तुम्ही पाहिलात तर मी मुंबईच्या वतीनं किंवा इथल्या आगरी कोळी भंडारी समुद्र तटावरच्या आमच्या लोकांच्या वतीने सांगेन की आम्ही जागतिक व्यापार करणारे लोक मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं बंदर त्याचाच गटार झालेला आहे. सागरी जलवाहतूक सगळी संपलेली ते आमच्या हातात काही राहिलेलं नाही. JNPT मध्ये एकही जहाज इथल्या मूळ सागरपुत्रांकडे नाही. ते उद्योजक वेगळेच आहेत ज्यांनी कधी समुद्र पाहिला नाही, जे कंबरभर पाण्यामध्ये पोहू शकणार नाहीत अशांकडे ती जहाजं गेलीत. आणि हाच प्रकार लोखंड असेल, स्टील असेल, प्लास्टिक असेल सगळे उद्योग आहेत. चपला असतील म्हणजे आपले सगळे परंपरागत धंदे आहेत या बाबतीत झालेला आहे. आणि पैसा त्या लोकांकडे जातोय की मोठ्या प्रमाणात जमिनी उद्योगपती खरेदी करतायत. आमच्या उरण पनवेलची जमीन आज सेजकडे गेली, जे शेतीच करत नाही. गेली कित्येक वर्ष 20 वर्ष त्यांनी शेतीच केली नाही पण जमीन मात्र घेऊन ठेवलेली आहे. पण जमीन घ्यायला पैसा आला कुठून तर ह्या अर्थव्यवस्थेतून, ह्या अर्थसंकल्पातून आला. अर्थसंकल्पांची रचनाच त्यासाठी आहे की जे पूर्वी संविधानाच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना शेठजी भटजी किंवा खोत सावकार म्हटलेले त्यांच्याकडे केंद्रीकरण होते संपत्तीचं, अशा प्रकारची अर्थसंकल्पाची दिशा आहे. जे भूमिहीन आहेत, अल्पभूधारक आहेत, त्यांना घरं घेणं अवघड होत चाललंय, जगणं अवघड होत चाललंय म्हणून तो आत्महत्येकडे वळतोय. अशा परिस्थितीमध्ये अर्थसंकल्प हा संविधानात बंदिस्त झालाच पाहिजे. यासाठी आपला प्रचंड आग्रह असला पाहिजे. तो आग्रह नसेल तो निराश आहे, गरीब आहे, तो एक तर दैववादाकडे जाईल, नवस बोलायला लागेल आणि 100 नवस बोलून जर अपयश आलं तर डोकं तरी फोडून घेईल. आणि म्हणून ह्याला जर वाचवायचं असेल म्हणजे शेतकरी आत्महत्या का होतात वगैरे लोक प्रश्न विचारतात, तरुण निराश का होतात, दारू का पितात, हे काय करतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या अर्थव्यवस्थेत आहेत. विशिष्ट वर्गाकडे पैसा केंद्रीकरण करण्याचं काम या अर्थसंकल्पात चालू आहे. आणि म्हणून या मुंबई शहरातले आम्ही आद्य नागरिक, आगरी कोळी माळी भंडारी ईस्ट इंडियन ज्यांनी जगाबरोबर व्यापार केला, जगाच्या इंग्रजांच्या आरमाराला सुद्धा आम्ही हरवलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये आम्ही सहभाग घेतला, त्या लोकांची जर अवस्था आज ही असेल तर उर्वरित भारतातल्या आदिवासींचं वगैरे न बोललेलं बरं. त्यांना काय काय समजणार आहे. आणि म्हणून वर्षभर काम करून सुद्धा कपडे सुद्धा घेता येत नाहीत माणसाला, चपला घेता येत नाही. ही देशाची आताची स्थिती आहे. आणि मी इथल्या अध्यक्ष आणि तज्ज्ञांना सांगेन की मूळ जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पावर आपली लोक चर्चाच करत नाही. आणि तो संविधानात असावा असा विषयच नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की आंबेडकरी विद्वानांनी तरुणांनी अर्थसंकल्प संविधानानुसार असं मागितलं की ते आरक्षण मागतात, सवलत मागतात, असा गैरसमज केला जातो. पण आता एक स्वागताची स्थिती आहे. देशातल्या भारतातल्या ब्राह्मणांनी पण म्हटलं आम्ही मागासवर्गीय आहोत, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी पण म्हटलं आम्ही मागासवर्गीय आहोत. त्यामुळे सगळा देशच हा मागासवर्गीयांचा झालेला आहे. आणि आम्ही हे सिद्ध केलं की 70 वर्षात आम्ही आमच्या देशाचा विकासच करू शकलो नाही, आम्ही मागासवर्गीयच आहोत. चांगली गोष्ट आहे. मग सगळ्यांनी जर आता मान्य केले ना आपण मागासवर्गीय आहोत, तर मागासवर्गीय म्हणून हा देश कसा विकसित करायचा याचा नियम ठरवायचा असेल त्याचा एकच अर्थतज्ञ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जो ह्या मागास भारताला प्रगतीकडे नेऊ शकतो. आणि म्हणून माझं ठाम मत असं आहे की अर्थसंकल्प हा संविधानात बंदिस्त झाला पाहिजे.
ओबीसी एससी एसटी त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रगतीची संधी मिळेल अशा प्रकारचा पैसा राखून ठेवला पाहिजे. त्यांच्या वाट्याचा पैसा दुसरा चोरणार नाही आणि चोरत असेल तर त्याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. कारण माणसाला जगायला घर न देणं, पैसा न देणं, शिक्षणासाठी पैसा न देणं हे त्याला जवळजवळ त्याचा खून करण्यासारखंच आहे. जय भीम, नमो बुद्धाय.